Welcome back to the beautiful world of biology and good morning friends. बाळांनो, जीवशास्त्राच्या सुंदर प्रदेशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बाळांनो, in today's lecture we are going to learn about the article development of female gametophyte. चला बाळांनो, आज आपण अभ्यास करूयात डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. Female gametophyte. So first of all, try to understand why the title of this article is like development of female gametophyte. सर्वप्रथम आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, या आर्टिकलचं टायटल डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट असं का आहे. डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ विकसित होणे असा होतो. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. बाळांनो, गॅमेटो मीन्स गॅमेट अँड फायटा मीन्स प्लांट. फाइट मीन्स प्लांट. स्टडी ऑफ प्लांट कॉल्ड ॲज फायटॉलॉजी असे आपण अभ्यासतो. ग्रीक भाषेमध्ये ज्या ज्या ठिकाणी फायटा शब्द येतो त्याचं मीनिंग प्लांट असा आहे. फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे प्लांटमध्ये फिमेल गॅमेट कसे डेव्हलप होतात याचा अभ्यास या आर्टिकलमध्ये दिलेला आहे. So the title of this article is development of female gametophyte. आणि म्हणून या आर्टिकलचं टायटल आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. प्लांटमध्ये फिमेल गॅमेट कसे डेव्हलप होतात याचा अभ्यास बाळांनो या आर्टिकलमध्ये दिलेला आहे. आता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, प्लांटमध्ये फिमेल गॅमेट कसे तयार होतात हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटकडे जाणं आवश्यक आहे. वी नो दॅट इन फ्लावर द फिमेल सेक्स ऑर्गन इज प्रेझेंट. दॅट फिमेल सेक्स ऑर्गन कॉल्ड ॲज गायनेशियम बिकॉज इन ग्रीक लँग्वेज गायनो मीन्स फिमेल. ग्रीक भाषेमध्ये गायनो या शब्दाचा अर्थ फिमेल असा होतो आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण एखाद्या गायनॅकॉलॉजिस्टला, स्त्री रोग तज्ज्ञाला आपण गायनॅकॉलॉजिस्ट असे म्हणतो, कारण गायनो या शब्दाचा अर्थ फिमेल असा होतो. अगदी त्या पद्धतीनं फुलाच्या मध्ये, फ्लावरच्या मध्ये जो फिमेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण गायनेशियम असे म्हणतो. आणि बाळांनो, इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनेशियम कॉल्ड कार्पेल. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनेशियम कॉल्ड कार्पेल. त्याच्या एका मेंबरला आपण कार्पेल असे म्हणतो. आपण कार्पल म्हणत नाहीये, कार्पेल म्हणतोय. अभ्यास हा कन्सेप्ट मधून केला पाहिजे लेकरांनो. बायोलॉजीचे कन्सेप्ट काय असतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कार्पेल आणि कार्पल या दोन शब्दामध्ये फरक आहे. कार्पल आणि कार्पेल नीटला अशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, स्पेलिंगवर प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा लेकरांनो, कार्पेल आणि कार्पल या दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे? द बोन्स. The bones which are present in wrist region, wrist म्हणजे मनगट,
रिस्ट रिजनमध्ये जे बोन्स आहेत, जे हाडं या मनगटामध्ये असतात, त्यांना आपण कार्पल्स असे म्हणतो. जसं की ट्रॅपेझियम, ट्रॅपॅझॉइड, कॅपिटेट, हॅमेट, ल्युनेल, ट्रायक्वेट्रल, पिसिफॉर्म अशा प्रकारचे हे जे 8 बोन या रेस्ट रिजनमध्ये असतात, त्या 8 बोनला आपण कार्पल असे म्हणतो. पण मी या ठिकाणी कार्पेल असं म्हणतोय. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनेशियम कॉल्ड कार्पेल, त्यालाच आपण पेस्टेल असे म्हणतो. मग मी हे का सांगतोय, मी कार्पेलकडे का गेलो? बाळांनो, आपल्याला प्लांटमध्ये फिमेल गॅमेट कसे डेव्हलप होतात आणि कोठे डेव्हलप होतात हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्यापूर्वी नेमकं ते कोणत्या रचनेत तयार होतात हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून लेकरांनो, मी आपल्याला घेऊन जात आहे कार्पेलकडे. चला आपण अभ्यास करूयात. कार्पेल, इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनेशियम कॉल्ड कार्पेल. लेसन फ्रेंड, बाळांनो, अशा प्रकारे हे कार्पेल आहे. लाईक दिस इलॉंगेटेड पार्ट कॉल्ड स्टाईल. या इलॉंगेटेड पार्टला आपण स्टाईल असे म्हणतो. बेसल बल्ज्ड पार्ट, या बेसल बल्ज्ड पार्टला बाळांनो आपण ओहरी असे म्हणतो. आणि हा जो पार्ट आहे, दिस इज कॉल्ड स्टिग्मा. आपण त्याला स्टिग्मा असे म्हणतो. लँडिंग प्लॅटफॉर्म ऑफ पॉलन ग्रेन कॉल्ड स्टिग्मा. मिडल इलॉंगेटेड पार्ट ऑफ पेस्टेल कॉल्ड स्टाईल, त्याला आपण स्टाईल असे म्हणतो. स्टाईल हा लेकरांनो फिमेल सेक्स ऑर्गनचा पार्ट आहे. आणि बेसल बल्ज्ड पार्ट, बल्ज या शब्दाचा अर्थ फुगीर असा होतो. बल्ज हा शब्द बबल या शब्दापासून तयार झाला. बबल म्हणजे बुडबुडा असेल, त्याच्यापासून बल्ब हा शब्द तयार झाला. बल्ब हा फुगीर असतो, म्हणून त्याला आपण बल्ब, बबल पासून बल्ब हा शब्द तयार झाला. तसं या ठिकाणी फुगीर भाग आहे. बेसल बल्ज्ड पार्ट ऑफ गायनेशियम और पेस्टेल कॉल्ड लेकरानो, आपण याला ओहरी असे म्हणतो. आणि लेसन फ्रेंड, इनसाइड द ओहरी, बाळानो, ओहरीच्या मध्ये ओह्युल्स प्रेझेंट असतो. ओहरीच्या मध्ये ओह्युल्स असतात. पहा लेकरानो, लाईक दिस, इनसाइड द ओहरी, या ओहरीच्या मध्ये हे ओह्युल्स आहेत. ओह्युल, व्हॉट इज ओह्युल? इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम called ovule. We have already studied. इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियमला आपण ओह्युल असे म्हणतो. हा सुद्धा प्रश्न 2013 नीटला पडलेला आहे लेकरांनो. ओह्युलला इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम असे म्हणतो. आणि हे ओह्युल ओहरीच्या मध्ये आहेत. ओहरी मे बी विथ वन ओह्युल और ओहरी मे बी विथ मोर दॅन वन ओह्युल. ज्या ओहरीमध्ये एकच ओह्युल असतो त्याला युनी ओव्हुलेटेड असे म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ओह्युल असतात त्याला आपण मल्टी ओव्हुलेटेड ओहरी असे म्हणतो. युनी ओव्हुलेटेड ओहरी, ज्या ओहरीमध्ये एकच ओह्युल असतो लेकरांनो, जसं की मँगो असेल, व्हीट असेल, पॅडी अर्थात राईस असेल, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि एकापेक्षा जास्त ओह्युल असलेली ओहरी जी आहे, जसं की पपया असेल, वॉटरमेलॉन असेल, नाही का, याच्यामध्ये लेकरांनो ओहरीच्या मध्ये एकापेक्षा जास्त ओह्युल प्रेझेंट असतात. चला, ओहरीच्या मध्ये ओह्युल आहे. दी arrangement of ovule on the placenta inside the ovary called placentation. आपण त्याला प्लासेंटेशन असे आपण म्हणतो.
तर मग चला बाळांनो, या ओहरीच्या मध्ये जो ओह्यूल आहे तो ओह्यूल स्पष्ट दिसत नाही आहे आणि म्हणून त्या ओह्यूलला आपण बाहेर घेऊयात. पहा लेकरांनो, आपण ओह्यूल बाहेर घेत आहोत. याच्यामध्ये इनसाइड द ओह्यूलच्या मध्ये आपण ओह्यूलला इंटेग्युमेंटेड मेगास्पोरॅन्जियम असे म्हणतो. तर बाळांनो, हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण न्यूसेलस असे म्हणतो. दिस स्ट्रक्चर कॉल्ड न्यूसेलस. बाळांनो, मी त्याला न्यूक्लियस असे म्हणत नाही, न्यूसेलस असे आपण म्हणतो. पहा, दिस स्ट्रक्चर कॉल्ड न्यूसेलस. न्यूसेलस. डिप्लॉइड पॅरेनकायमाटा सेल्स. डिप्लॉइड पॅरेनकायमाटा सेल्सनी ही जी बनलेली रचना आहे, ज्याच्यामध्ये ॲबंडंट रिझर्व फूड मटेरियल आहे, त्याला आपण न्यूसेलस असे म्हणतो. नॉट न्यूक्लियस. दिस इज बेटा न्यूसेलस. हे स्ट्रक्चर न्यूसेलसची आहे. अँड न्यूसेलस externally covered by one or two protective covering. That one or two protective coverings are called integuments. याच्या भोवताली, या न्यूसेलच्या भोवताली ज्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहेत, या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगलाच आपण इंटेग्युमेंट असे म्हणतो. जर याच्या भोवताली एकच इंटेग्युमेंट असेल तर आपण त्याला युनिटेग्मिक असे म्हणतो. आणि जर याच्या भोवताली दोन इंटेग्युमेंट असतील तर आपण त्याला बायटेग्मिक असे म्हणतो. लाईक दिस इंटेग्युमेंट प्रेझेंट. इंटेग्युमेंट्स आर दी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द न्यूसेलस. एक इंटेग्युमेंट असेल तर त्याला आपण युनिटेग्मिक असे म्हणतो, आणि दोन इंटेग्युमेंट असतील तर अशा प्रकारच्या ओह्यूलला आपण बायटेग्मिक ओह्यूल असे म्हणतो. मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म मध्ये बायटेग्मिक ओह्यूल इज प्रेझेंट. बाळांनो, ओह्यूलच्या ज्या भागापासून इंटेग्युमेंट निघतात या भागाला आपण चलाझा असं म्हणतो. दिस पार्ट कॉल्ड चलाझा. अँड वी नो दॅट द स्टॉक ऑफ ओह्यूल कॉल्ड फुनिकल, या भागाला आपण फुनिकल असे म्हणतो. लाईक दिस, the junction of funicle and body of ovule called hilum, we have studied, त्याला आपण hilum असे म्हणतो. And beyond the hilum a ridge like structure is present. Beyond the hilum, funicle remain attached to the body of ovule by a ridge like structure called raphe. Listen guys, या ओह्यूलच्या मध्ये हा न्यूसेलस आहे. अँड न्यूसेलस एक्सटर्नली कवर्ड बाय वन और टू प्रोटेक्टिव्ह कवरिंग कॉल्ड इंटेग्युमेंट्स. Integuments cover the nucellus on all the side except where small opening is present called micropyle. त्याला आपण मायक्रोपाईल असे म्हणतो. तर पहा लेकरांनो, हा जो न्यूसेलस आहे तो न्यूसेलस स्पष्ट अभ्यासता येत नाही आहे, म्हणून हा न्यूसेलस मी ओह्यूलच्या बाहेर घेतोय. पहा लेकरांनो, कशा प्रकारे आपण अभ्यास करत आहोत. गायनेशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला कार्पेल म्हणतात, त्याच्या बेसल सोलेन पार्टला ओहरी म्हणतो. ओहरीच्या मध्ये ओह्यूल आहे. ओह्यूल स्पष्ट दिसत नाही म्हणून मी साईडला घेतलंय. आता ओह्यूलच्या मधला न्यूसेलस आपल्याला अभ्यासायचा आहे आणि म्हणून लेकरांनो आपण या न्यूसेलसला साईडला घेत आहोत. लाईक दिस इज स्ट्रक्चर ऑफ न्यूसेलस फॉर्म्ड बाय डिप्लॉइड पॅरेनकायमाटस टिश्यू. डिप्लॉइड पॅरेनकायमाटस टिश्यूनी बनलेला हा न्यूसेलस आहे.
मी ओह्युलच्या बाहेर न्यूसेलसला घेतलेलं आहे. बाळांनो, इन न्यूसेलसच्या खाली एक लेअर असतो, त्याला आपण हायपोडर्मल असे म्हणतो. हायपोडर्मल सेल्स. या न्यूसेलसच्या खाली हा न्यूसेलस आहे आणि मायक्रोपायलर एंड कडच्या ज्या या सेल्स आहेत न्यूसेलसच्या या रिजन मध्ये हायपोडर्मल सेल्स असतात. हायपोडर्मल सेल्स. हायपोडर्मल सेल्स. व्हाय इट इज कॉल्ड हायपोडर्मल? ज्या ज्या ठिकाणी हायपो शब्द येतो या शब्दाचा मीनिंग आहे खाली. हायपो म्हणजे इंग्रजीमध्ये शब्दशः अर्थ निघत नाही, परिस्थितीनुसार अर्थ निघत असतो. जसं की मी तुम्हाला बायोलॉजीमध्ये शिकवत असताना सांगितलं, द फादर ऑफ बायोलॉजी इज एरिस्टॉटल. हे बायोलॉजीचे फादर आहेत. मग त्या ठिकाणी शब्द फादर म्हणजे वडील असं गृहीत धरायचं नाही आहे, फादर म्हणजे जनक असं गृहीत धरायचं आहे. कारण इंग्रजीमध्ये शब्दशः अर्थ निघत नाही, त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार त्या शब्दाचा अर्थ निघत असतो. या ठिकाणी हायपोडर्मल, हायपो या शब्दाचा अर्थ कमी सुद्धा होतो, हायपो या शब्दाचा अर्थ खाली सुद्धा होतो, पण या ठिकाणी आपल्याला हायपो या शब्दाचा अर्थ गृहीत धरायचा आहे खाली, बिलो. हायपोडर्मल, डर्म या शब्दाचा अर्थ स्किन किंवा लेअर असा होतो. जिथं जिथं डर्म किंवा लेकरांनो डर्म शब्द येतो त्याचं मीनिंग स्किन किंवा लेअर असा होतो. हायपोडर्मल म्हणजे त्या लेअरच्या खाली, म्हणजे कोणता लेअर? हा जो पॅरेनकायमाटस टिश्यूनी बनलेला न्यूसेलस जो आहे, या न्यूसेलसच्या खालच्या साईडचा जो लेअर आहे, न्यूसेलसच्या या खालच्या साईडचा लेअर पूर्णपणे इथं या खालच्या साईडच्या लेअरला आपण हायपोडर्मल सेल्स असे म्हणतो. फ्रॉम हायपोडर्मल सेल there is formation of आर्चेस्पोरियम. बाळांनो, हायपोडर्मल सेल्स पासून आर्चेस्पोरियम तयार होते. आर्चेस्पोरियम तयार होते. पहा लेकरांनो, मी काय सांगतोय, डॉक्टर होणे हे अतिशय सोपं आहे. इवन जगातली कुठलीही एक्झाम असेल, ती एक्झाम लेकरांनो पार करणे हे अतिशय सोपं आहे. फक्त एक आहे, आपले कन्सेप्ट परफेक्ट असले पाहिजेत, आपला बेस परफेक्ट असला पाहिजे. मी या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे आर्टिकल घेतोय, पण हे शिकवत असताना नेमकं प्लांटमध्ये फिमेल गॅमेट कोणत्या स्ट्रक्चर पासून डेव्हलप झाले हे आपण अभ्यासत आहोत. ओव्हरीच्या मध्ये ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या मध्ये न्यूसेलस आहे, न्यूसेलसच्या खालच्या लेयरला हायपोडर्मल सेल्स म्हणतात आणि हायपोडर्मल सेल्स पासून लेकरांनो आर्चेस्पोरियम. लिसन फ्रेंड्स, या हायपोडर्मल सेल पासून आर्चेस्पोरियम तयार होते. पहा लेकरांनो, व्हाय इट इज कॉल्ड आर्चेस्पोरियम. तर मग चला आपण हे जाणून घेऊयात, व्हाय इट इज कॉल्ड आर्चेस्पोरियम. ह्याला आर्चेस्पोरियम असे का म्हणतात? ज्या ज्या ठिकाणी आर्च शब्द येतो, ARCH, आर्च या शब्दाचा अर्थ होतो फर्स्ट, प्रिमेटिव्ह, पहिला असं आपण गृहीत धरूयात. जसं की आपण झुलॉजी मध्ये अभ्यास करतो, कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स कॉल्ड आर्चॉप्टेरिक्स. आर्चे म्हणजे फर्स्ट, टेरो मीन्स विंग. ज्या रेप्टाइल सारख्या प्राण्यामध्ये सर्वात, रेप्टाइल सारख्या म्हणतोय मी, रेप्टाइल्स म्हणत नाही, ज्या रेप्टाइल सारख्या प्राण्यामध्ये सर्वात प्रथम विंग्ज आले, आपण त्याला आर्चॉप्टेरिक्स असे म्हणतो. कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड एव्ज. मला इथं काय सांगायचंय? आर्चे म्हणजे फर्स्ट, प्रिमेटिव्ह असं सांगायचंय मला.
तर पहा लेकरांनो, या ठिकाणी आर्चेस्पोरियम म्हणजे प्लांटमध्ये स्पोअर तयार करण्याच्या अगोदरची जी सेल आहे त्याला आपण आर्चेस्पोरियम असे म्हणतो. आर्चेस्पोरियम कशापासून तयार होतो? आर्चेस्पोरियम हा हायपोडर्मल सेल पासून तयार झाला. हायपोडर्मल सेल हे डिप्लॉइड असते. आर्चेस्पोरियम सुद्धा डिप्लॉइड आहे. आता डिप्लॉइड म्हणजे काय? डबल सेट ऑफ क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात त्याला आपण डिप्लॉइड असे म्हणतो. ज्याच्यामध्ये डबल सेट ऑफ क्रोमोझोम आहे त्याला आपण डिप्लॉइड असे म्हणतो. तर आर्चेस्पोरियम डिप्लॉइड आहे. डिअर डॉक्टर्स, आर्चेस्पोरियम डिवाइडेड बाय मायटॉटिक डिव्हिजन. आर्चेस्पोरियम मध्ये मायटॉटिक डिव्हिजन होतं. अँड आर्चेस्पोरियम फॉर्म्स आउटर प्रायमरी परायटल सेल. पहा लेकरांनो, याच्यापासनं आउटर प्रायमरी परायटल सेल, outer primary parietal cell, and second one is a inner primary sporogenous, inner primary sporogenous सेल. अशा प्रकारे आर्चेस्पोरियम मध्ये मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून आउटर प्रायमरी परायटल सेल आणि इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल्स तयार होतात. बाळांनो, आउटर प्रायमरी परायटल सेल, outer primary parietal cell may or may not be divides. याच्यामध्ये डिव्हिजन होऊ शकतं किंवा होऊ पण शकत नाही. If outer primary parietal cell divided by mitotic division, then it forms the peripheral tissue of nucellus. आउटर प्रायमरी परायटल सेल मध्ये मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून न्यूसेलसच्या भोवतालची जी टिश्यू आहे, पेरिफेरल टिश्यू ऑफ न्यूसेलस फॉर्म्ड फ्रॉम आउटर प्रायमरी परायटल सेल. आउटर म्हणलेलं आहे कडच्या सेल्स पासून लेकरांनो हे पेरिफेरल सेल्स ऑफ द न्यूसेलस तयार होतात. आणि दुसरा आहे इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल. आता इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल डू नॉट डिवाइड्स. इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल डज नॉट डिवाइड्स. याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही. दॅट इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल गेट एनलार्ज and differentiated as diploid megaspore mother cell. Listen friend, what I am saying. पहा लेकरांनो, मी काय सांगतोय. इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल डज नॉट डिवाइड्स. ही सेल डिवाइड होत नाही. दॅट सेल गेट एनलार्ज and differentiated as diploid megaspore mother cell. बाळांनो, इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे स्पोरोजिनस सेल. स्पोरो या शब्दाचा अर्थ स्पोअर असा होतो आणि जीनस ज्या ज्या ठिकाणी जीन शब्द येतो, मी जीईएन असे म्हणत नाहीये.
मी GEN असे म्हणतोय. जीनस किंवा जीन या शब्दाचा अर्थ होतो टू प्रोड्यूस. जसं की जनरेटर, विद्युत निर्माण करणाऱ्या छोट्याशा यंत्राला आपण जनरेटर असे म्हणतो, तसं या ठिकाणी जीन स्पोरोजीनस म्हणजे स्पोरला निर्माण करणारी सेल आहे आणि म्हणून या सेलला आपण स्पोरोजीनस सेल असे म्हणतो. अँड स्पोरोजीनस सेल does not divides. So sporogenous cells get enlarged and differentiated as diploid megaspore mother cell. बाळांनो, या स्पोरोजिनस सेल पासनं हेच स्पोरोजिनस सेल डेव्हलप होते आणि याच्यापासनं डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल तयार होते. डिप्लॉइड मेगास्पोर, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. Sporogenous cell develops into diploid megaspore mother cell. So try to understand why it is called megaspore mother cell. Mega means larger in size. ज्या ज्या ठिकाणी मेगा शब्द येतो या शब्दाचं मीनिंग लार्जर इन साइज असा होतो. हा जो स्पोर आहे या स्पोरोजिनस सेल पासून निर्माण होणारा तो आकाराने मोठा असतो आणि मोठा स्पोर तयार करणाऱ्या या मदर सेलला आपण मेगास्पोर मदर सेल असे आपण म्हणतो. तर चला बाळांनो, हे मेगास्पोर मदर सेल या न्यूसेलस मध्ये असते. तर हे मेगास्पोर मदर सेल कशा प्रकारे डेव्हलप झाली याचा अभ्यास आपण केला. एक फ्लॅशबॅक आपण याच्यावर घेऊयात. पहा लेकरांनो, या न्यूसेलच्या खालच्या लेयरला आपण हायपोडर्मल सेल्स असे म्हणतो. हायपोडर्मल सेल पासून आर्चेस्पोरियम तयार होते. आर्चेस्पोरियम मध्ये मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि आर्चेस्पोरियम पासून आउटर प्रायमरी परायटल सेल तयार होते आणि इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल तयार होतात. आउटर प्रायमरी परायटल सेल मध्ये सेल डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून पेरिफेरल टिश्यू ऑफ न्यूसेलस, न्यूसेलची पेरिफेरल टिश्यू आउटर प्रायमरी परायटल सेल पासून तयार होते आणि इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल गेट एनलार्ज अँड डिफरन्शिएटेड ॲज डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल.